राजकारणात लवचिकता हा फार सोयीचा शब्द असतो आणि त्याला नैतिकतेची धार असेल तर ती लवचिकता ही शोभून दिसते। पण गेल्या काही काळात महाराष्ट्रातलं राजकारण इतकं लवचिक बनत चाललंय की लवचिकता आहे की सोय आहे हा प्रश्न पडतो। किंबहुना राजकीय पक्षांनी यातली धूसर रेषाच पुसून टाकली। आज राज ठाकरेंनी हा लवचिकता शब्द पुन्हा एकदा वापरला। आगामी काळात आपण राजकारणात लवचिक भूमिका घेतली तर ती स्वार्थासाठी नसेल असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। याची साहजिकच चर्चा होणार आहे। राज ठाकरेंच्या मागे आकड्यांचं पाठबळ नसलं तरी राज ठाकरेंचं सध्याचं राजकीय अस्तित्व एखाद्या समेट घडवून आणणाऱ्या स्वतंत्र राष्ट्रासारखं आहे आणि त्याच नजरेतून राज ठाकरेंनी दोन्ही शिवसेना गटांना हा लवचिकतेचा धागा दिलाय का असा प्रश्न पडतोय। सत्तेची सोय पाहण्यासाठी राज ठाकरे हा मध्यम सेतू दोन्ही शिवसेनांना वाटेल का? दोन्ही शिवसेना राज ठाकरे यांच्या या लवचिकतेच्या धाग्याला धरून मुंबई महापालिकेवर महापौर बसवायचे प्रयत्न करतील का? संजय राऊतांकडून आलेल्या वक्तव्यांचा अर्थ काय काढायचा? कल्याण डोंबिवलीमधली युती याच लवचिकतेचं प्रतीक म्हणायचं का? याच सगळ्याचा उहापोह आपल्याला आजच्या चर्चेत करायचा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत ज्येष्ठ राज्यकर्ते आणि शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि नवशक्तीचे फीचर एडिटर संदीप प्रधान अगदी काही वेळा चर्चेत सहभागी होतील आणि पुढारीच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानुडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत। आपण सुरुवात करण्यापूर्वी राजकीय प्रतिक्रिया कशा उमटलेल्या आहेत त्या एकदा ऐकूया आणि चर्चेकडे वळूया। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही आणि म्हणून मी जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात, जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात त्या सर्वांना आव्हानवजा विनंती करतो। मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेने दाखवलं पाहिजे। काय करायचं यापुढे शिंदेचा पाठिंबा घेणार नाही। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही। खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आज जन्मदिनांक आहे आणि अशा या शुभ दिवशी ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने त्याचं अनेकदा अनुभूती पण दिलेली आहे। मग विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून असेल आणि म्हणून उलट त्यांनीच आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे। सुरुवातीला मी प्रकाश महाजन यांच्याकडे जाईन। महाजनजी, एकीकडे भास्कर जाधव म्हणतात ठाकरे शिंदेनी एकत्र आलं पाहिजे, बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने ती बाळासाहेबांना श्रद्धांजली असेल जर इथे बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये शिवसेनेचा महापौर बसला तर। दुसरीकडे संजय राऊत म्हणतात आम्हाला काय त्यांची गरज नाही, एवढी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाहीये, सत्तेचं काय, सत्तेविना आम्ही काय एवढे तडफडत नाही। तिसरीकडे राज ठाकरे एक हिंट देत आहेत की वेळ पडली तर राजकारणामध्ये लवचिकता असावी। या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? सर्वप्रथम बाळासाहेबाच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। मी आत्ता भास्कर जाधव आणि संजय राऊत त्या दोघांचं वक्तव्य ऐकलं। या दोघातच एक वाक्यता नाही आहे ना। हो, आणि मला असं वाटतं की बाळासाहेबाच्या जन्मशताब्दीनिमित्त कुणीही मराठी माणूस मुंबईचा महापौर झाला तर ते एक प्रकारे बाळासाहेबाला आदरांजलीच आहे ना। विशिष्ट गटाचा झाला पाहिजे काय झाला अशी काही गरज नाही ना त्याची। मराठी माणूस होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांनी मिळून हा विचार केला पाहिजे की मराठी माणूसच मुंबईचा महापौर झाला पाहिजे। आणि राजसाहेबांनी जी भूमिका घेतली आहे
ती भूमिका त्यांनी त्या त्या भागातल्या प्रगतीसाठी सुधारणेसाठी म्हणून ती भूमिका घेतलेली आहे. जसं कल्याणमध्ये त्यांच्या नगरसेवकांनी आम्हाला पाठिंबा दिला. खरं आहे, कल्याणमध्ये जे काही शहराची सध्या अवस्था आहे ती जर सुधारणा करायची असेल, नगरसेवक निवडून आले त्यांच्या वॉर्डमध्ये काम करायचं असेल तर अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आणि ती योग्य भूमिका आहे त्यांची. पण म्हणजे लवचिक भूमिका ही फक्त विकासापुरती मर्यादित आहे. भास्कर जाधव आणि संजय राऊत, मला सांगा ना की राजसाहेबाचं म्हणणंच ते आहे ना की विकासासाठी म्हणून त्यांनी सांगितलं कधी कधी लवचिक भूमिका घ्यावं लागेल, मराठी माणसाच्या हितासाठी कधी कधी लवचिक भूमिका घ्यावी लागेल, हेच त्यांचा अर्थ आहे ना. त्यांनी आपल्या प्रचारात हेही म्हटलेलं होतं की मराठी माणसाच्या हितासाठी मुंबईचा महापौर शिवसेनेचा असावा. तेच मराठी माणसाचं हित त्यांना अभिप्रेत आहे का की शिवसेनेचा महापौर बसण्यासाठी लवचिक भूमिका घ्यावी असं ते हिंट करतायत का? शिवसेना म्हणजे कुणाची शिवसेना, तोही प्रश्नच आहे ना. आम्ही बाळासाहेबांचा राजकीय वारसा चालवतो. आज महाराष्ट्रातल्या जनतेनं आम्हाला बाळासाहेबांचा वारसा म्हणून पाहिलं आहे. मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या नंतर शिवसेनेचे सगळ्यात जास्ती नगरसेवक ह्या महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत. बर, मी मृणाल मॅमकडे जाते. मृणाल मॅम, मला असं वाटतं की मराठी माणूस बसणं, ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला की मराठी माणूस बसणं ही सगळ्यात मोठी आदरांजली बाळासाहेबांना असेल. मुद्दा लक्षात आला. पुन्हा एकदा येते मी आपल्याकडे. अनेक मुद्दे आहेत ज्याविषयी चर्चा करायची आपल्याला. मृणाल मॅम, ही परस्पर विरोधी वक्तव्य समोर येत आहेत, पण राज ठाकरेंनी एक कुठेतरी हिंट करायचा प्रयत्न केला असं म्हणता येईल का या सगळ्यात? अगदी बरोबर आहे. काय झालं आहे की संजय राऊत काय म्हणतात आणि भास्कर जाधव काय म्हणतात यापेक्षा जास्त महत्वाचं विधान आहे आजचं राज ठाकरेंचं. शिवसेना उबाठाची भूमिका लक्षात घेता संजय राऊत अत्यंत योग्य रीतीने बोलले आहेत. उद्धव ठाकरे यांची प्रारंभापासून भूमिका राहिलेली आहे की गेलेल्याला कोणालाही परत घेतलं जाणार नाही. आता ही खरं राजकारणातली लवचिकता नाही, पण जो सोडून गेलाय त्याला घ्यायचं नाही हे म्हणायला जे काय गट्स लागतात ते उद्धव ठाकरे यांनी दाखवले आहेत. आणि त्याचंच प्रदर्शन संजय राऊतांच्या विधानांनी केलेलं आहे की आम्हाला काही सत्तेची एवढी पडलेली नाही आणि खरं तर जनतेची सेवा विरोधी बाकांवरूनही केली जाऊ शकते. आता यातला सर्वात महत्वाचा आजचा मुद्दा आहे तो राज ठाकरे यांनी उच्चारलेल्या लवचिकतेचा. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या सगळ्या कर्तृत्वाचा आढावा घेताना अशी लवचिकता त्यांनी वारंवार दाखवली. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून प्रतिभाताई पाटील यांचं जेव्हा नाव समोर आलं तेव्हा मराठी अस्मितेला कौल देत त्यांनी लवचिकता स्वीकारली. राज ठाकरे यांना अभिप्रेत असलेली लवचिकता अजून 2 पावलं पुढे जाते आहे. ती कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापनेसाठी शिंदेच्या बरोबर जाण्याची आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की जे काय मुंबई महानगरपालिकेचे निकाल लागले त्यात राज ठाकरे यांच्या पक्षाला फारसं काही मिळालं नाही. राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर गेल्यामुळे मराठी ब्रँड जास्त चालला, पण एका ब्रँडला एकच मॅस्कॉट असतो असा काहीतरी नियम असावा म्हणून उद्धव ठाकरेंना मतं मिळाली, राज ठाकरेंना मतं मिळाली नाही. राज ठाकरेंच्या विश्वासार्हतेवर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि या परिस्थितीत त्यांना त्यांचे कार्यकर्ते बरोबर घेऊन जायचं आहे. सत्ता लोकांना इतकी आवडते आहे की कल्याण डोंबिवलीतले राहिलेले उद्धव ठाकरेंचे लोकही म्हणतायत की आम्हाला सत्तेचा भाग व्हायचा आहे. त्यामुळे आज बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरे यांनी वापरलेला लवचिकता हा शब्द बरंच काही सांगून जाणार आहे आणि त्यातून बऱ्याच घडामोडी घडू शकतील. फक्त राज ठाकरेंचं दुर्दैव असं आहे म्हणजे त्यांच्या पक्षाचं की सध्याच्या लढाईत मुंबईमध्ये त्यांचे इतके कमी नगरसेवक निवडून आले आहेत की ते कुठेही गेले तरी फारसा फरक पडणार नाही आहे. अशा वेळेला त्यांना शिंदे स्वीकारतात का भाजप स्वीकारते हा देखील एक मुद्दा आहे. आणि छोट्या मोठ्या ठिकाणी आपल्याला सत्तेत जाऊन लवचिकता मी दाखवीन असं आज बाळासाहेबांच्या शताब्दी निमित्तानं राज ठाकरे यांनी इंडिकेट केलाय. तो ठाकरे ब्रँडला कदाचित एक मोठा धक्काही कालांतराने असू शकेल. मी प्रधान सरांकडे एक वेगळा थॉट घेऊन येते. आता मृणाल मॅम म्हणाले की राज ठाकरे कुणाकडे जात आहेत याच्यावर त्यांची ताकद वाढेल की नाही हा प्रश्नच येत नाही, कारण राज ठाकरेंच्या पाठीमागे आकड्यांचं पाठबळ नाहीये. पण राज ठाकरे
हे त्यांचा एक वेगळा ऑरा आहे, राजकारणामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान आहे, म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्र असल्यासारखे ते आहेत. तर ते कुणाकडे जाण्यापेक्षा ते एखादा मध्यम सेतूसारखी भूमिका इथे निभावू शकतात का नजीकच्या राजकारणामध्ये? लवचिकता म्हणजे हे अभिप्रेत असेल का? मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी मुळात अशी भूमिका काही घेतली याचं आधी स्वागत करायला पाहिजे. म्हणजे असं मी का म्हणतो, कारण या कल्याण डोंबिवलीमध्ये 2010 मध्ये राज ठाकरे यांचे 28 नगरसेवक निवडून आले. हो. पण राज ठाकरे यांनी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा काही निर्णय घेतला नाही. त्यावेळेला ती संधी त्यांना होती. त्यानंतर पुढच्या म्हणजे 2015च्या निवडणुकीत त्यांचे 9च नगरसेवक आले. त्यांना फटका बसला. हो. त्यांनी जो निर्णय घेतला सत्तेत सहभागी न होण्याचा, त्याचा फटकाच बसला असं म्हणायला पाहिजे. त्यावेळेलाही त्यांनी काही भूमिका घेतली नाही आणि विरोधातही असं काही फार मोठ्या प्रमाणावरती तिथल्या सत्ताधाऱ्यांना सळोकी पळो करून सोडलं असंही काही केलं नाही. त्यामुळे साहजिकच या वेळेला राज ठाकरे यांनी जे काही कल्याण डोंबिवलीत घडलं, आता ते त्यांच्याच इशाऱ्यावरून घडलं का स्थानिक नेत्यांनी केलं की काही असो, पण आज असं त्यांनी म्हटलं की अशी लवचिकता राजकारणामध्ये असायला हवी. तर मला असं वाटतं की मुळामध्ये असं की सत्तेमध्ये सहभागी व्हायचंय आपल्याला, आपला पक्ष हा सत्ताधारी झाला पाहिजे आणि सत्तेमध्ये गेलं तरच आपल्याला भविष्यामध्ये वाढायची संधी आहे. नाहीतर आपण आज ज्या अवस्थेत आहोत, हाताच्या बोटावर मोजणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येत तसेच आपण राहत राहू, तर हे कुठेतरी वास्तव त्यांनी स्वीकारलं आणि त्या पद्धतीने ही भूमिका घेतली, हे महत्वाचं आहे. तर मला म्हणजे ह्याच्यात थोडासा संशय असा येतोय या सगळ्या घडामोडींमध्ये की कुठे एकीकडे शिंदेंनी कल्याण डोंबिवलीत मनसेला आपल्या बाजूने घ्यायचा प्रयत्न करायचा, दुसरीकडे कुठेतरी शिंदेंना बाजूला ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून संकेत दिले जायचे की उद्धव ठाकरेंनाही आम्ही वेळ प्रसंगी घेऊ शकतो. त्यामुळे ही ठाकरे बंधूंची जी काही युती झाली या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर, तर ही विधानसभेपर्यंत अधिक घट्ट होऊ नये, कारण ही कदाचित आपल्याला नवी डोकेदुखी ठरू शकते. म्हणजे एकीकडे शिंदे या त्यांच्या आक्रमक अशा काय म्हणूया पवित्र्यातून कुठेतरी भाजप समोर उभे राहतायत, आपली संख्या वाढवतायत, अन्य पक्षातली लोक घेत आहेत. त्यामुळे एकीकडे शिवसेना वाढताना दिसते, दुसरीकडे आता हे दोन बंधू जर एकत्र आले तर त्यामुळे या दोघांच्या मध्ये या सत्तेत सहभागी होण्यावरून एक कन्फ्युजन निर्माण होऊन हे दोघे समजा विभक्त होत असतील तर आत्ताच लगेच, तर ते योग्य आहे का, असं सुद्धा एक मला असं वाटतं याच मागची खेळी असू शकते. म्हणजे महायुतीतल्या पक्षांची हा एक भाग आहे. आणि मुळामध्ये आज आता जेव्हा संध्याकाळी कार्यक्रम आहे तेव्हा उद्धव ठाकरे हे या सगळ्याबद्दल म्हणजे जे कल्याण डोंबिवलीत घडलं त्याच्याबद्दल काय बोलतात, राज ठाकरे या त्यांच्या लवचिक असणं म्हणजे त्यांना काय नेमका अभिप्रेत आहे. म्हणजे जसं आता तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की बाबा राज ठाकरे यांनी मध्यवर्ती राहायचं, एका बाजूला शिंदेंनाही बरोबर घ्यायचं, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनाही घ्यायचं, कारण शिवसेना हा डीएनए असलेल्या पक्षांचे 100 नगरसेवक आहेत मुंबईमध्ये. म्हणजे त्या वेगवेगळ्या थिअरीज सकाळपासून टीव्ही चॅनल्सवर सुरू आहेत की काय झालं, काय होऊ शकतं. त्याच्यामध्ये एक थिअरी आहे ना की तिन्ही शिवसेनांनी एकत्र यायचं आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं. तर यामध्ये मध्यवर्ती भूमिका राज ठाकरे यांनी घ्यायची, त्यासाठी आपल्या भावालाही पटवायचं, त्याचबरोबर शिंदेच्याही मनामधलं काही किलमिश असेल ते दूर करायचं, असा काही खेळी करण्याचा हा भाग आहे का. म्हणजे राज ठाकरे हे केवळ कल्याण डोंबिवलीत जे घडलं त्याचं आता समर्थन करतायत, तिथल्या नेत्यांशी बोलल्यानंतर किंवा वास्तवाचं भान आल्यानंतर ते करतायत का त्यांना हे लवचिकता म्हणजे एकूण आपल्या भावाला सुद्धा एक संदेश द्यायचा आहे की अरे बाबा राजकारणामध्ये असं एकदम जसं आता मृणाल दानिवडेकर म्हणाले की नाही ज्याला जो गेला त्याला दरवाजे बंद, काय म्हणजे नाही काय झालं तरी नाही, अशी भूमिका घ्यायची का. थोडंसं राजकारणात लवचिक असलं पाहिजे. आता भाजप सुद्धा बघा किती लवचिक भूमिका घेऊन MIM बरोबर पण जाते, काँग्रेस बरोबर पण जाते. म्हणजे भाजप जर इतकी लवचिक होऊ शकते, देशभर सत्ता असलेला भाजप, तर आपण सुद्धा व्हायला पाहिजे असा संदेश ते आपल्या भावालाही देत आहेत की काय. तर याचं स्पष्टीकरण मला असं वाटतं आता संध्याकाळच्या मेळाव्यामध्ये एक 2-2.5-3 तासामध्ये होईल. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे काय म्हणतात, राज ठाकरे काय म्हणतात हे कळलं की मग तो लवचिक ह्या शब्दाचा अर्थ हा फक्त कल्याण डोंबिवली किंवा ह्या 1-2-3 महापालिकांपुरता आहे का व्यापक स्वरूपामध्ये आहे, राजकीय त्याच्यामध्ये गर्भित इशारा आहे किंवा संदेश आहे, त्याला कळेल आता पुढे.
मला प्रकाश आंबेडकरांना विचारायचंय की ही लवचिकता आणि नैतिकता एकत्र यायची असेल तर म्हणजे मला एक उदाहरण, एक छोटीशी आठवण करून द्यायची की म्हणजे उद्धव ठाकरे ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये होते, प्रकाश महाजनजी, उद्धव ठाकरे ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळेला प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबत होते आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती कसे एकत्र आले हे खूप गाजावाजा करत त्यांची एकी झालेली होती. मात्र त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांची युती ही उद्धव ठाकरेंसोबत होती, ती महाविकास आघाडी सोबत नव्हती. तर असं काहीतरी होणार आहे का की या शिवसेनेची युती मनसेसोबत, त्या शिवसेनेची युती मनसेसोबत, मात्र दोन्ही शिवसेनेची युती होणार नाही वगैरे, असं काहीतरी चित्र दिसलं तर ते शिवसेनेला चालेल का? हे पहा, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या 3 महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झालेली आहे. त्याच्यामुळे जो काही निर्णय व्हायचा आहे तो युती म्हणूनच इथं निर्णय घेतला जाईल. माननीय मुख्यमंत्री फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे मिळून हा निर्णय घेतील. आपण आपले समर्थक वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्ष करतो, तसा आम्ही केला. अगदी मला वाटतं कल्याण भिवंडीमध्ये जो काही मनसेनं आम्हाला पाठिंबा दिला आहे तो निश्चित राजसाहेबांना विचारूनच हा निर्णय घेतला असला पाहिजे. कारण राजू पाटलांनी राजसाहेबाला विचारलं नाही, परस्पर निर्णय घेतला, असं काही होत नाही. दुसरी गोष्ट अशी की संजय राऊत यांची नेहमी भूमिका ही ताठर राहिलेली आहे. आम्ही त्यांच्याकडे आम्हाला पक्षात पुन्हा घ्या म्हणून गेलो नाहीत, त्याच्यामुळे आम्ही गेलेला घेणार नाहीत, हे त्यांचा ताठरपणा आहे. त्या ताठरपणाचे त्यांना काय फायदे झाले, काय तोटे झाले हे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं. पण मला असं वाटतं की बाळासाहेबांना खरंच जर आपल्याला आदरांजली व्हायची असेल तर मराठी माणूस हा 3 ठिकाणी महापौर झाला पाहिजे आणि तो करण्याचा प्रयत्न माननीय एकनाथजी शिंदे निश्चित करतील. बरं, मृणाल मॅम, पण हायपोथेटिकली राज ठाकरे अशी स्वित्झर्लंड सारखी भूमिका निभावू शकतात का? मला नम्रता ऐकू आलं नाही. कशासारखी भूमिका? स्वित्झर्लंड सारखी, म्हणजे संबंध कुणाशी नाही पण सगळ्यांशी संबंध ठेवून असलेले. जसं मी म्हटलं की या शिवसेनेची युती मनसेसोबत, त्याही शिवसेनेची युती मनसेसोबत, मात्र दोन्ही शिवसेना एकत्र नाहीत कारण आम्हाला एकत्र यायचं नाहीये, आमच्या एकमेकांविरोधात विचार आहेत, पण सत्तेमध्ये मात्र मनसेसोबत आम्ही एकत्र, असं काहीतरी होऊ शकतं का? राजसाहेब तर नाही, राजसाहेबांची मैत्री सगळ्याशी आहे, मला वाटत त्याच्यामुळे नाही. राजसाहेब हे जगमित्र आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मृणाल मॅम, काय होत आहे की राजसाहेबांची सगळ्यांची जी काय मैत्री आहे ती सगळेजण आपापल्या सोयीसाठी वापरून घेत आहेत. खरंय. त्यातनं मनसेला किती बळ मिळत आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा या निवडणुकांनी ऐरणीवर आणलाय. माझं प्रामाणिक मत आहे, राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने या कॅम्पेनला बळ दिलं मुंबईमध्ये, विशेषतः अदानी यांना मिळालेल्या जमिनींचे उल्लेख केले, त्यामुळे मराठी माणसाच्या एकत्र येण्याला एक विरोधाची तीक्ष्ण धार मिळाली. पण हे सगळं करून राज ठाकरे यांना काय मिळतंय या प्रश्नाचा त्यांना कुठेतरी निश्चित विचार करावा लागेल. यात आपण न आणलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. कल्याण डोंबिवली असेल किंवा MMRDAचे ठाणे सोडूनचे भाग असतील, भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट हा प्रत्येक ठिकाणी जास्त आहे. ठाकरेंनी मराठी मनावर अधिराज्य गाजवणं कायम ठेवलंय, हे सरळ आहे. निकाल लक्षात घेता ते कोणीही नाकारू शकत नाही. पण त्यांच्या 20 जागा कमी आहेत. आज शिंदे पत्रपरिषदेत म्हणालेले आहेत की हे एकमेकांना खड्ड्यात नेतात. हा उल्लेख अर्थात त्यांनी नाव घेतलेला नसलं तरी राज ठाकरे यांना उल्लेखून होता. राज ठाकरे कल्याण डोंबिवलीत त्यांच्या बरोबर येऊन बसल्यात. त्यामुळे भारतीय जनता पक्ष जो सत्ताधीश आहे, ज्याची केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, त्यांना बाजूला ठेवून महापौर होणं मुंबईत या जरा 2-3 दिवस बातम्या चालवायला म्हणून ठीक आहे, ते प्रत्यक्षात येणं कठीण आहे. आणि मला असं वाटतं एकनाथ शिंदे यांना यांची पूर्ण जाणीव आहे. आज त्यांचं पत्रपरिषदेतलंच पहिलं वाक्य होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. एकतर एकनाथ शिंदे यांचा जरी यश मिळालं असलं नगर परिषदेत, तरी महानगरपालिकांमधला स्ट्राईक रेट जरासा कमी झाला असल्यामुळे भाजप त्यांना हलू देईल किंवा ते लगेच उद्धव ठाकरेंकडे जातील अशा शक्यता प्रत्यक्षात येत नसतात. मुद्दा फक्त राज ठाकरे यांना अभिप्रेत असलेला लवचिकतेचा आहे. आणि संदीप प्रधान म्हणतात ते बरोबर आहे की ही लवचिकता ते भावाला सांगतायत का
की हे लवचिकता ते स्वतःबद्दल बोलतायत. मला असं वाटतं भावाला सांगू नये. उद्धव ठाकरे त्यांच्या मतावर ठाम असतात. बंडखोरांना दरवाजे बंद असतील, ते गद्दार आहेत असं त्यांनी वेळोवेळी नमूद केलं असल्यामुळे ते शिंदेकडे जाण्याची शक्यता मला दुरापास्त वाटते. ते गेले तरी शिंदेना भारतीय जनता पक्ष त्यांच्याकडे जाऊ देईल का? अमित शहा केंद्रीय गृहमंत्री या सगळ्याकडे कसं पाहतात? आज जरी ते चर्चेत नसले तरी यातला सर्वात मोठा फॅक्टर हा भाजपचं धोरण आणि भाजपला मिळालेलं मतदान हाही आहे. तो दुर्लक्षून चालणार नाही. प्रधान सर. नाही, निश्चितच आता लागलीच काही ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र येणं, जे महायुतीमधले पक्ष आहेत, हेच साधारण नैसर्गिक पद्धतीने घडायला हवं. कारण लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी अजून 3 वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे मला काही असं वाटत नाही की फार काही होईल. पण ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसामधल्या घडामोडी घडतायत आणि ज्या पद्धतीनं एकमेकांची माणसं फोडण्याचे प्रयत्न, एकमेकांची डोकी फोडण्याचे प्रयत्न, एकमेकांवर हल्ला करणं, एकमेकांच्या विरोधात बोलणं, ह्या पद्धतीनं या महायुतीतल्याच पक्षांमध्ये सुरू आहे. सुरुवातीला आपण काय म्हणत होतो की हे विरोधकांना चर्चेतून बाहेर काढून टाकण्यासाठी हे दोन्ही पक्ष असं करतायत. पण जर खाली स्थानिक पातळीवर जर कार्यकर्ते एकमेकावर हल्ले करतात, एकमेकांच्या विरोधामध्ये म्हणजे काय कसोशीनी जीव तोडून लढतात, निवडणुकांमध्ये बंडखोरी करतात, हे जे चित्र दिसतं तेव्हा एक गोष्ट, किंवा आता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांनी सगळे भाजपवरती आरोप केले आणि त्याच्यातून जी भाजपची मंडळी दुखावलेली आहे, हे सगळं म्हणजे हे सगळं बघता चित्र काही फार सगळं आलबेल आहे महायुतीमध्ये असं नाहीये. हे दिखाव्यासाठी आहे. आणि जर समजा संधी मिळाली तर कुठे ना कुठेतरी एकमेकाला खाली पाडण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे अंबरनाथमध्ये तर हे स्पष्ट दिसलं ना की शिंदेचे एवढे मोठे नगरसेवक आलेले असताना सुद्धा भाजप काँग्रेस बरोबर हात मिळवणी करते आणि तिथे शिंदेना सत्तेच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे नगराध्यक्ष तर त्यांनी बसवलेलाच आहे की जिथे नगराध्यक्ष होता शिंदेचा तो घालवला, तिथे भाजपनी बसवला. पण आता उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही शिंदेना संधी मिळू नये याच्यासाठी थेट काँग्रेसच्या नगरसेवकांबरोबर हात मिळवणी करणं, त्यांना ताबडतोब आपल्या पक्षामध्ये घेऊन येणं, समावेश करणं, हे सगळं म्हणजे हे काही फार आलबेल आहे आणि सगळं काही अमित शहांच्या कंट्रोलमध्ये चाललंय असं दिसत नाही. म्हणजे हे जे काही घडतं आहे ते अर्थातच या तिन्ही पक्षांना एकमेकाबरोबर नांदणं फार कठीण जात आहे. तिघांनाही एकमेकाला सामावून घेणं, एकमेकाला स्पेस देणं या महायुतीमध्ये हे शक्य होत नाहीये असंच दिसतंय. आणि त्यामुळे याच्यातूनच जर समजा हे मतभेद वाढत गेले तर अशा परिस्थितीमध्ये एक वेगळी भूमिका ही घेण्याची संधी ही मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना असू शकते आणि त्याचा संदर्भ सुद्धा या लवचिक शब्दामध्ये आहे. ठीक आहे. मृणाल मॅम काही मुद्दा म्हणतात? नम्रता, असं आहे की जे काय चालू आहे एकत्रितरित्या सरकार चालवणाऱ्यांमध्ये ते जनतेला अजिबात आवडत नाहीये. हो. आणि अर्थातच सत्ताधाऱ्यांना हे कुठपर्यंत ताणायचं असतं याची जाणीव आहे. अंबरनाथमध्ये किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंनी भारतीय जनता पक्षावर शिंदे सेनेनी म्हणू आपण मात केली आहे निश्चित. पण मुंबईचं महापौरपद आणि या 2 ठिकाणच्या घडामोडी याची तुलना करणं खरं तर अप्रस्तुत आहे. मुंबईमध्ये जे काय कौल मिळालेला आहे तो कौल हा वेगळ्या बाजूला मिळालेला आहे, सत्तांतराला मिळालेला आहे. त्यामुळे अर्थातच इथे भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल किंवा शिंदे गटाचा होईल. आतापर्यंतच्या घडामोडी आणि विधानं लक्षात घेता भारतीय जनता पक्ष याबाबत तडजोड करणार नाही. आता फक्त राज ठाकरे जे वारंवार भूमिका बदलत असतात ते या गोष्टीसाठी कुठून तरी आडून समर्थन करणार आहेत का, एवढाच त्या लवचिकतेचा अर्थ आहे.
ठीक आहे, मला शेवटचा अगदी 30 सेकंद आहेत. मला प्रकाश महाजनांकडनं एक क्विक कॉमेंट घ्यायची आहे. लवचिकतेचा एक वेगळाही अर्थ असा निघू शकतो का की राज ठाकरे यांना जे अपेक्षित यश मिळालं नाहीये, अपेक्षित मदत त्यांना या निवडणुकीत मिळाली नाही अशीही चर्चा आहे. त्यांचे अनेक उमेदवार पाडले गेले अशीही चर्चा आहे. उद्धव ठाकरेंना दिलेली ती एक हिंट असू शकते का, त्यांच्याप्रती व्यक्त केलेली ती एक नाराजी असू शकते का या लवचिकता शब्दातून? निश्चितच. कारण मी म्हणतो की जर राजसाहेबांनी ती जर सभा 11 जानेवारीला घेतली नसती तर उद्धव ठाकरेला एवढे नगरसेवक निवडून आणता आले नसते. हे सत्य कुणी स्वीकारा न स्वीकारा, बर, पण राजसाहेबांच्या त्या सभेचा फायदा ठीक आहे, उद्धव ठाकरेला झाला पण स्वतः राजसाहेबाला झाला नाही, हे वास्तव आहे. ठीक आहे, कदाचित त्या वेदनेतून सुद्धा राजसाहेब हे बोलले असतील असं मला वाटतं. ठीक आहे. माझी खरं तर वेळ संपली, पण मी लिबर्टी 15-15 सेकंदाची घेते. संदीप प्रधान सर, अगदी 15 सेकंदात उद्धव ठाकरेंना ही इंट असू शकते का नाराजीची? नाही, असं आहे की राज ठाकरे यांना फारसं यश मिळालं नाही किंवा ज्या प्रमाणात मिळालं पाहिजे होतं, अपेक्षित होतं तसं नाही मिळालं. त्याचं कारण कदाचित संघटनात्मक बांधणी कमकुवत असणं वगैरे ही इतरही कारणं असू शकतात. आणि उद्धव ठाकरेंकडे ते संघटनात्मक बांधणी आहे. त्यामुळे आणि असं आहे की आता ते दोघे एकत्र आले आहेत आणि एकच निवडणूक झाली. जर त्यांना हे वारंवार तपासून बघायचं तर किमान काही पुढच्या काही काळ जावा लागेल, लढायला लागतील. त्यातच जर असं लक्षात आलं की नाही राज ठाकरे यांना सातत्याने फायदा होत नाही, तर मग राज ठाकरे हा निर्णय घेऊ शकतात. जो काही मृणाल मॅम, अगदी शेवटची 15 सेकंद, ही नाराजी असू शकते का? मुंबईचा मराठी माणूस हा दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र बघू इच्छितो. त्यामुळे लवचिकतेचा फार वेगळा अर्थ आत्ताच आपल्याला काढता येईल अशी स्थिती नाही. राज ठाकरे त्यातून बाहेर गेलेले मराठी माणसाला आवडणार नाही. ठीक आहे, त्यांना तिथेच राहून स्वतःचं स्थान कसं कन्सॉलिडेट करायचंय याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. अगदी. त्यामुळे या लवचिकतेचा नेमका अर्थ काय आहे, त्यांना अपेक्षित असलेली ही लवचिकता फलद्रूप होते का, हे आगामी काळात आपल्याला कळेलच. सध्या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.